अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. तर भक्त हो, खूप कमेंट आहेत की गुरुचरित्र मांडणी करायची आहे, आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. बऱ्याचशा जणांना गुरुचरित्र पारायण करणं जमणार नाही, तर मग आम्ही काय करायचं आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 26 डिसेंबरला दत्तात्रय जयंती आहे, आपल्या गुरूंची जयंती आहे. आणि आपल्या सर्वांसाठी हा दिवस खरंच खूप मोठा आहे, खूप भाग्याचा आहे. आणि जो भाग्यवान गुरुचरित्र पारायण करेल त्याच्या जीवनामध्ये कसलीही अडचण राहणार नाही. पण आता यदाकदाचित वेळेअभावी करता नाही आलं तर मग उपाय काय करायचा, कुठली सेवा करायची. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना आहे, देवी लक्ष्मींचे सुद्धा गुरुवार आहे. खूप ताईंच्या कमेंट आहेत की मग आम्हाला गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे. आणि मग गुरुवारची मांडणी कशी करायची, उपवास कसा करायचा, आणि मग गुरुचरित्र मांडणी कशी करणार आम्ही, हा प्रश्न पडलेला आहे. त्याचंसुद्धा उत्तर मिळेल. त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्र पारायण करता येणार नाही आणि ज्यांना श्री स्वामीचरित्र सारामृत यासुद्धा पोथीचे पारायण करता शक्य झाले नाहीत, तर त्यांनी अगदी थोड्या वेळाच्याच सेवा करायच्या आहेत, पण सर्वात प्रभावी सेवा आहेत. तर भक्त हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे तुमच्या उत्तर जाणून घ्या, सेवासुद्धा जाणून घ्या. दत्त जयंतीविषयी सेवा आहेत, ह्या सेवा करण्याची संधी गमावू नका. पुन्हा वर्षभर तुम्हाला संधी नाही आणि हे वर्ष खरंच या सेवा केल्या तर तुमचं खूप आनंदाचं जाईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका. तर मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप सणांची गर्दी असते आणि हा महिना खूप पवित्र असा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते देवी लक्ष्मींचे गुरुवार. खूप महिला धरतात. हे व्रत केलं की प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते असा खूप जुन्या लोकांचा अनुभव आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी मांदियाळी म्हणजेच आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस असतो तो दत्तात्रय जयंती, आपल्या गुरूंची जयंती. आणि आता दत्त जयंती म्हटलं की प्रत्येकाला प्रश्न पडतो गुरुचरित्र पारायण करायचं कधी सुरू करायचं, कधी संपवायचं. तर ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी मांडणी सहित पारायण करा. तुम्ही फक्त पारायण करायचं म्हणून करू नका, मांडणी करा, मग पारायणाला बसा आणि तुम्ही 20 तारखेला सुरुवात करा. दत्तात्रय जयंती म्हटलं की हे नवरात्र असतं, एक सप्ताह असतो हा. आणि प्रत्येक केंद्रामध्ये म्हणा किंवा तुमच्या गावामध्ये दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा गुरुचरित्र पारायण केलं जातं. परंतु त्या ठिकाणी फक्त जे ब्राह्मण जे गुरुजी लोक आहेत ना हेच पारायणात बसतात. तिथे महिलांना परवानगी ते देत नाहीत. कारण मी आमच्या भागामध्ये जाते दत्त मंदिरात, तर इथे खूप नियम पाळले जातात, सोहळे वगैरे पाळले जातात आणि तिथे फक्त पुरुष बसतात, तेही सर्व ब्राह्मण घराण्यातलीच म्हणजे ब्राह्मण कुळातील. तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला खूप चांगली संधी आहे. तुमच्या इथे जर स्वामींचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 20 तारखेच्या आधीच जा, स्वतःची नावनोंदणी करा आणि स्वतःचं सर्व काही साहित्य घेऊन पारायणाला तिथे बसू शकता. नाही शक्य घरी करा, तेही शक्य नाही तर मग काय करायचं, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी सेवा करा. सर्वात महत्त्वाचं मनोभावे देवाची तुम्हाला काहीतरी सेवा करता यायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही सेवा केली तर तुमचा खरंच सेवेचा बँक बॅलन्स वाढेल. आणि आपल्याला बँक बॅलन्स वाढवायचा आहे, कारण आपलं कर्म कसं आहे हे आपल्याला माहीत नाही. गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, देव कोपला तर गुरु तारतो, पण गुरु कोपला तर कोणीही तारू शकत नाही. त्यामुळे जीवनात गुरु करा, गुरूंची सेवा करा आणि गुरूंच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करा. आपले थोरले गुरु म्हटलं की श्री गुरुदत्त महाराज आणि आपले दुसरे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. दत्तप्रभूंचाच चौथा अवतार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे कोणत्याही देवाची सेवा करा, दोन्ही देवांना ती पोहोच होते, म्हणजे दोन्ही देव साक्षात एकच आहेत. मग आता आपले स्वामी सांगतात की बाळा, माझी सर्वात महत्त्वाची सेवा आहे माझं नामस्मरण. बाळा, तू माझ्या नामस्मरणाला जप, मी तुला जपतो, हे महाराजांचे शब्द आहेत. मग सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत एक 7 दिवस तुम्हाला सकाळी उठल्यापासून श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ माऊली,
म्हणजे महाराजांना सुद्धा शुभ सकाळ म्हणा, गुड मॉर्निंग म्हणताय घरात मुलांना वगैरे, तर तिथे सुद्धा तुम्ही स्वामीमाई शुभ सकाळ बोला. ही सवय तुम्हाला या 7 दिवसामध्ये स्वतःला लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही श्री स्वामी समर्थ बोला हे म्हणू शकता, हॅलो म्हणण्यापेक्षा. कारण हे 7 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. 7 दिवस तुम्ही काहीही न मागता जर महाराजांचं प्रत्येक बसता उठता खाता पिता जर नामस्मरण केलं तर आपल्या जिभेला सवय लागते आणि मग आपण महाराजांना बघा, रात्री जर विचित्र स्वप्न पडलं ना तरी आपण घाबरून उठतो, तर हा प्रकार तुमच्यासोबत होणार नाही. कारण तुम्ही उठला ना तर घाबरणार नाही, फक्त हे म्हणाल श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी. मला स्वतःला तरी हा अनुभव आहे. मी म्हणजे प्रत्येकजण काही आधीपासूनच खूप सेवा करतो किंवा प्रत्येकालाच आधीपासून स्वामींची सेवा माहीत होती असं अजिबात नाही. पण जशा आपण सवयी लावू, जशा सेवा करू तशी सेवा वाढते, सेवेचा बँक बॅलन्स वाढतो आणि तो तुम्हाला वाढवायचा आहे. स्वामी महाराजांचं नामस्मरण दिवसभर सतत करा, सतत. नामस्मरणाला कुठलंही सोहळं ओळं नाही, कुठलाही विटाळ नाही, कधीही कुठेही करू शकता. आणि तुम्ही 7 दिवस करून पहा, तुमचा अनुभवसुद्धा तुम्ही मला सांगा, खरंच छान अनुभव येईल. त्यासोबत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा हा मंत्र जपायचा आहे, म्हणजे 1 माळ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर महाराजांचा सिद्ध मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा सुद्धा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. दोन्हीपैकी एक करा. आता तुम्ही गाडीवरती चाललेले आहात किंवा एकटेच घरात काहीतरी काम करत आहात, अशा वेळी तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण हे 7 दिवस जपा आणि मग बघा चमत्कार काय होतोय. कुठलीच भीती राहणार नाही, सर्व काही माऊली त्यांच्यावरती घेतील. आता त्यानंतर हे झालं नामस्मरणाचं. आणि तुम्हाला मी जे जे महत्त्वाचे मंत्र आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल, ते सुद्धा तुम्हाला म्हणायचे आहेत. तर यानंतर ज्यांना गुरुचरित्र पारायण करता येत नाही अशा सर्व स्वामी भक्त ताई दादांनी गुरुचरित्रामधील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे. यासाठी तुम्हाला नियम तर आपल्या सर्वांना हे 7 दिवस पाळायचेच आहेत. असेही हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करत नाहीत, तुम्ही तो नक्कीच हा नियम पाळावा. आणि जर तुमच्याकडे पाळत नसतील तर तुम्हाला 20 तारीख ते 26 तारखेपर्यंत हे 7 दिवस आहे, महाराजांचा सप्ताह असतो. यामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही, तुमच्या घरामध्ये वादविवाद होऊ द्यायचे नाही किंवा एकमेकांना आपण वाईट बोलायचं नाही. हे 7 दिवस तुम्हाला नियम पाळायचे आहेत. याचबरोबर खूप सगळे नियम आहेत. हे 7 दिवस तुम्हाला नवरात्र पाळायचं असतं, तर त्याची आपण पुढे माहिती पाहू सविस्तर. तर आता तुम्हाला हे 2 अध्याय वाचायचे आहेत. आता तुम्ही सकाळी वाचू शकता, दुपारी कधीही, फक्त 12 ते 12:30 यामधल्या दुपारच्या वेळेमध्ये वाचन करायचं नाही. त्याचबरोबर ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचण्याची इच्छा आहे पण तुम्हाला शक्य होत नाही, वेळ नाही आहे, तर तुम्ही फक्त या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत, त्यामधील फक्त 14वा अध्याय 1 वेळा वाचन करा. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना तारक मंत्र माहीत आहे, नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा. निशंक होई रे मना, निर्भर होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. स्वामी महाराजांचा तारक मंत्र हेच सांगतो की मना तू निर्भर हो, सर्व काही माझ्यावरती सोडून दे. त्यासाठी तारक मंत्र सर्च करा. आणि जर तुमच्याकडे असेल पुस्तक वगैरे नित्यसेवा ग्रंथ तर त्यामध्ये सुद्धा आहे. तारक मंत्राचं तुम्हाला फक्त 3च वेळा पठण करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. संकल्प का करायचा की देवाला काहीतरी मागायचं आहे म्हणून नाही, तर संकल्प सोडला की सेवा जी आहे ती फळात जाते, पूर्ण सेवा होते. त्यामुळे संकल्प करायचा असतो, देवाच्या नावाचा करा. हातामध्ये जेव्हा पाणी घ्याल, संकल्प हे कराल, तेव्हा तुम्हाला काय सांगायचं आहे, हे श्री गुरुदत्त दिगंबरा, मी अशी सेवा करत आहोत किंवा मी दत्त जयंतीविषयी सेवा करत आहे आणि मी हाच तुमच्या नावाने संकल्प सोडते. असं नाही की मला देवा हे दे ते दे. नेहमी आपल्याला देवाला मागण्यासाठी संकल्प करायचा नाही, संकल्प करायचा कारण आपली सेवा पूर्ण देव करून घेत असतात, साक्षात आपले गुरु करून घेत असतात. आणि तुम्हाला फक्त 3च वेळा
तारक मंत्र म्हणायचा आहे. एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि जी अगरबत्ती आहे ती 3 वेळा तुमच्याकडे स्वामींचा फोटो मूर्ती असेल किंवा गुरुदत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याला तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. नसेल काहीच तर तुमच्या घरामध्ये जी स्वामींची पोथी आहे त्याला ओवाळून घ्या किंवा जे देव आहेत त्यांना ओवाळून घ्या आणि अगरबत्ती लावायची आहे. त्या खाली ग्लास ठेवायचा आहे, म्हणजेच अगरबत्तीची जी रक्षा आहे ती बरोबर ग्लासात पडली पाहिजे. सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधीही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्ही तारक मंत्र 3 वेळा म्हणा आणि जी रक्षा आहे ग्लासमध्ये पडते, मग ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला घरातील मुलांना द्यायचं आहे, स्वतः प्राशन करायचं आहे. यामुळे तुम्हाला कुठलाही विकार होणार नाही, असेल तर तो दूर होईल. एका ताईंना ही सेवा दिली होती तर त्यांना किडनी स्टोनचा त्रास होता आणि याचा खरंच त्यांना खूप रिझल्ट आला. तर त्या ताई माझ्या ओळखीच्या आहेत, म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून नाहीत. तर त्यांना मी असंच सांगितलं होतं की अशी सेवा करा आणि मी स्वतःसुद्धा याचा अनुभव घेत असते. जेव्हा काही आपल्याला शारीरिक अडचण वाटेल, त्रास होईल, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही हे करू शकता. दत्त जयंती विशेष तुम्हाला तारक मंत्र 3 वेळा पठण करायचं आहे. बऱ्याचदा तुम्हाला कन्फ्यूज होईल की 11 वेळाच करायचं का? नाही, फक्त 3 वेळा करायचं. ब्रह्म, विष्णू आणि महेशांचा अवतार आहेत श्री गुरुदत्त महाराज, त्यांच्या जयंतीविषयी आपण सेवा करत आहोत. आता यानंतर मी तुम्हाला आधीच्या सेवा सांगितल्या, ही एक सेवा, यापैकी कुठलीही एक सेवा करा तरीही महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील. आता राहिला प्रश्न की गुरुचरित्र मांडणी आम्हाला करायची आहे. 20 तारखेपासून आम्ही पारायण करत आहोत आणि मग 21 तारखेला गुरुवार आहे, दुसरा मार्गशीर्ष महिन्यातला. देवी महालक्ष्मींची पूजा मांडणी करावी का? तर हो, गुरुचरित्र मांडणी केल्यानंतर तुम्हाला ती जागेवरून हलवायची नाही. त्या ठिकाणी दुसरी कुठलीही पूजा तुम्हाला पुन्हा तिथे स्थापन करायची नाही किंवा त्याच पूजेमध्ये तुम्हाला देवी लक्ष्मींची पूजा मांडायची नाही. तर तुम्हाला त्याच्या शेजारी तुम्ही एखादा चौरंग पाट घ्या किंवा मग दुसऱ्या रूममध्ये किंवा त्याच्या जरा बाजूला सेपरेट तुम्हाला चौरंग पाटावरती ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी केलेली आहे देवी महालक्ष्मींची, तशी तुम्हाला सेपरेट करायची आहे. उपवाससुद्धा तुम्हाला देवीचा करायचा आहे. बरेचसे जण गुरुवार आपले नेहमीचे सुद्धा पकडतात, तो सुद्धा असेल. स्वामींचे सुद्धा बऱ्याचशा जणांना गुरुवार आहेत, तर स्वामींची सुद्धा तुम्हाला पूजा वेगळी मांडायची आहे. गुरुचरित्राची मांडणी ही गुरुचरित्राच्याच आपल्या सेवेसाठी, पारायणासाठी आहे. तुम्ही एका दिवशी 2-3 सुद्धा सेवा पूजा मांडू शकता. शक्य असेल तर तेवढ्या सेवासुद्धा तुम्ही करू शकतात आणि तुमचे ते सर्व उपवासाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याचशा जणांना असं वाटतं की आपण उपवास सोडताना एकदा जेवतो आणि मग सर्व देवांच्या सेवा केल्यानंतर तो उपवास कसा घडणार? जेवण्याचा प्रश्न नाही, इथे सेवेचा प्रश्न आहे. आपलं गुरुचरित्र वेळेत वाचणं, त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करणे दुपारनंतर आणि संध्याकाळी देवीची आरती, कहाणी वाचन करा. जे हळदी कुंकू वगैरे असेल ते करा आणि कुठले नियम पाळायला पाहिजेत गुरुवारी, तर अवश्य मार्गशीर्ष गुरुवारमध्ये हे नियम पाळले तर तुमच्या घरी देवी लक्ष्मींचं वात्सल्य कायम टिकून राहील. याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक देईन, तो सुद्धा तुम्ही पहा. त्या माहितीचा निश्चितच तुम्हाला उपयोग होईल. तर हे सर्व झाले आपले गुरुचरित्र पारायण किंवा जे काही आपला सप्ताह काळ आहे 20 ते 26 डिसेंबर यामधील सेवा. तर हे नवरात्र कशा पद्धतीने साजरं करावे, त्याचबरोबर कुठले नियम आहेत आणि खूप काही आहे. दत्त जयंती विशेष, कारण मी एका जागृत दत्त मंदिरामध्ये दरवर्षी दत्त जयंती साजरी करते आणि जर तुम्हाला मी ज्या मंदिरात जाते तिथे कसा उत्सव असतो हे पाहायचं असेल तर कमेंटद्वारे सांगा. 20 तारखेला त्या ठिकाणी सप्ताह आहे. मी तुम्हाला होईल तेवढं अगदी महत्त्वाचं शेअर करण्याचा प्रयत्न करेल, कारण ते मंदिर जागृत देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी पूजा जे करतात किंवा जे ट्रस्टी आहेत ते ब्राह्मण कुळातील आहेत आणि त्यांच्याकडे खरंच खूप जास्तीत जास्त नियम असतात. शिकण्यासारखं सुद्धा खूप काही असतं, तर नक्कीच मी तुमच्याशी ते शेअर करेल. त्याचबरोबर आपल्याला दत्त जयंती पूर्ण नियम पाळूनच साजरी करायची आहे. त्यामुळे यापुढील सुद्धा व्हिडिओ पाहत राहा, म्हणजेच तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत जे जे महत्त्वाचं असेल ते ऐकायला आणि पाहायला मिळेल. भक्त हो, मनापासून या 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करा. सर्वात महत्त्वाचं देवाचं सतत नामस्मरण करा. ज्या ताई स्वयंपाक करत आहेत, कामात आहेत, खूप व्यस्त आहेत, नामस्मरण करा. आणि खरंच हे सर्वात महत्त्वाचं आहे. देवाचं नामस्मरण जपलो तर देव आपल्याला जपतो, हे 100% सत्य आहे.
आणि इथे दिलेल्या सेवेचे तुम्हाला लवकरात लवकर अनुभव यावे हीच एक इच्छा आहे श्री गुरुदत्त स्वामींकडे. आणि माऊली खरंच तुमची इच्छा अपूर्ण करतील जे काही असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती कशी वाटली, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का, नसतील तर तुम्ही अजून कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांनासुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल. त्याचंसुद्धा 10% पुण्य आपल्या बँक बॅलन्समध्ये जमा होतं. जर तुम्ही प्रथमच हा व्हिडिओ पाहत आहात, ऐकत आहात, नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहितीस्तव व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी श्री गुरुदत्तात्रयांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.